माझी नम्र विनंती आहे की आपल्यासाठी ही नाट्य पर्वणी आहे की आपल्याकडून कुठे चुकता कामा नये। उद्या कोणी जर विचारलं रात्रीचं नाटक बघितलं का तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी त्या नाटकाचा साक्षीदार होतो। आणि म्हणून जे काही घरी थांबलेले आहे उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी जे आयोजित नाटक होणार आहे या नाटकात तुमची आमची सर्वांची उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय आहे। या नाटकाचं या रंगभूमीचं पूजन या ठिकाणी सर्वप्रथम होईल। मी या रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या रंगभूमीचे या ठिकाणी स्वागत करावं। माजी सभापती आदरणीय पामा काका, विजय नाट्य मंडळ पालक बुद्रुक कानोपात्र आहे, एक चांगलं नाटक, धार्मिक नाटक। आणि आज विजय हनुमान नाट्य मंडळाचं वहिनी माझी माय माऊली हे एक सामाजिक नाटक आपल्या समोर सादर होत आहे। आनंद घेण्यासाठी आपण उपस्थित आहात। सगळ्यांच्या मध्ये फक्त 1 मिनिट। खरोखरच आपल्या गावाला 100 वर्षाची नाटकाची परंपरा आहे। हनुमान विजय नाट्य मंडळ पालक आपल्या सेवेत सादर करीत आहे 3 अंकी अत्यंत भावनिक नाट्य कलाकृती वहिनी माझी माय माऊली, वहिनी माझी माय माऊली, वहिनी माझी माय माऊली। राजेंद्र राजपूत, पोपटच्या भूमिकेत सुरेश पाटील लोखंडे, रामांच्या भूमिकेत गंगाधर हलास, नृत्यांगना दिनेश तोयगावकर, विनोद निकाळजे। या नाट्य कलाकृतीसाठी संगीताचे साथ करणारे समाधान बोलवले, दिनेश तोयगावकर, रतन सावळे। सहर्ष सादर करिता तुफान विनोदी, माझी माय माऊली, माझी माय माऊली, माझी माय अवतार करे गुरु
ग बाई माझ्या माठाला गेला ग बाई माझ्या माठाला गेला ग बाई माझ्या माठाला गेला ग बाई माझ्या मग दुसऱ्या बाजूला शाळेमध्ये पहिला नंबर आणणारा माझा धाकटा देवा आमच्या संसाराला कुणाची सुद्धा नजर लागायला नाही पाहिजे. झालो बघ तयार. तू माझी बाहेर जाण्याची तयारी करून ठेवली, पण मी तरी काय करणार. माझे कपडे माझे अंघोळ यातच घोळ होतोय बघ सगळा. अहो पोटाला लागणारे जीवन तसा लेचेपेचा नाही मी, पण तुझ्या मायाचे ओझे वाढायला लागले ना. माया बॅग मध्ये भरली तर ती मावे ना, आणि माझ्या काखेत ओझे झेपे ना. चालायचं. अहो माया केली तर आवाज मावत नाही, आणि केली तर हातात खावत नाही. खरंच तुम्ही करायचं. अहो जेवणाला कधी नाही म्हणायचं नाही. आणि मला सांगा, अहो सिटीमध्ये तुम्ही राहतात, आणि सिटीमध्ये राहत असताना तिथं कोणी तुम्हाला जेवणाची सोय आहे का तुमची?
तुमची ही माया बघितली की मला कोडं पडतं या की मी तुमचे हे उपकार कसे परत करू. अहो उपकार परत फेडण्यासाठी असता बाई. आणि उपकार म्हणू नका. अहो झाडाला पाणी घालतोय आम्ही. हे झाड मोठं व्हावं तेव्हा खंडोबा माझा धीर इतका मोठा होऊ दे, त्याच्या मोठेपणाची सावली साऱ्या जगावर पडू दे. मी तुलाच 5 नारळाचं तोरण बांधीन, जागरण घालीन, वाघ्या मुरळीला सोन्याचं दान देईन. अगं पण वहिनी मी पण एक नवस बोललोय. कसला बोलतो? कुठला देवाला? अगं कुठल्या देवाला? अगं दादा वहिनी हेच माझे देव. वहिनी मी जर शिकून खरोखरच एक मोठा अधिकारी झालो तर मी तुम्हा दोघांना विमानात बसवून हे सारं जग फिरवीन असा नवस मी दररोज बोलतोय. काय बी तुमचं जावा तिकडं. गाडी आली बघा. हो निघालोच, पण उद्या मात्र जेवण कमी पाठव वहिनी. येतो वहिनी. अहो अण्णासाहेब, पुराण कुठे आहे माझी? अहो काय केलं त्यांनी? अगं त्या मुरदार ते माझे पायच तोडतो मी. अहो प्रथम मला मारा, असं करू नका त्यांनी. अगं असं घाबरू नको. उभ्या पिकात जीभ घातली आहे त्याला. असं करू नका. अगं काळ्या आईवर आलेलं संकट आहे सावकारशाहीचं. असेच मान खाली घालून बसलो तर खरी लक्ष्मी कैद होईल. चालव बंदूक. कोण तुला देत दाखवते? अरे का चालवलं तुम्ही हे? अरे बळीराजा, तुझ्या घरात आम्ही चहा घ्यायला आलो ना, मग तुझ्या घरामध्ये येत असताना हा असा सन्मान? तुम्ही माणसं नाही सा, जनावर आहे सा. उभ्या पिकातनं जीभ घालायला काही वाटलं नाही तुम्हाला? अरे हो, नुकसान झालं तुझं नाही का? हे घे तुझे 2000 रुपये. अरे घे. अरे मीच देतो पैसे आणि घालतो जीभ तुमच्या अंगावरनं, म्हणजे कळ कशी येईल समजेल तुम्हाला. हो, म्हणजे पिकावर फार प्रेम आहे तुझं. नाही म्हणजे बायका पोरापेक्षाही काळ्या जमिनीवर प्रेम करणारा शेतकरी आहे तू या गावातला. हे शोधा वहिनी, पाणी आणा थोडं प्यायला. पाणीच का, जेवण सुद्धा देतो, पण तुमचा मोरदारपणा खपून घेतला जाणार नाही चेअरमन. जेवण करायला सुरुवात करा. तू काय बोलतो? जेवण नको. हे बघ बळी, या. अरे बोलू दे त्याला. हे बघ बळी, तू आमच्या मधात अडचण करू नको. चेअरमन, या बाबतीत माझी मान तुटली तरी चालेल, पण माझी जमीन सोडणार नाही. ठीक आहे. जेवण करून जा की. नको नको, जेवण नकोय. हे बघ बळी, तुला दुसरीकडे जमीन घेऊन देतो मी. एवढं सोडून बोलायचं म्हटलं ना वा. कारण वाकड्या वाट्याने जाण्याचा प्रयत्न करू नकोस वेड्या माणसा. माझी सगळीकडनं तयारी आहे. ठीक आहे, चला चेअरमन. अरे असं कसं म्हणतो? सरकार घराण्याचा माणूस आहे हा बळीराम देसाई. अरे सुंब झाला, पण आज मात्र कायम तसाच. माझी हितभर जमीन सुद्धा देणार नाही.
बसा. बैल सोडतो आणि वैरण टाकतो. जेवण होईलच की. बसा. अरे बळी, जेवण नको पण जेवण तयार करणारी अरे निवडणूक तोंडावर आली या. तू वादळ उठता कशाला? काय बरं त्याचं नाव? शामराव देसाई जिल्ह्यात पहिला आहे. हो, तोच तो. त्याने आपल्या फॅक्टरीमध्ये अर्ज केला नोकरीसाठी. निवड काय होते त्याची? करा की निवड. जाळं टाकता येईल. जाळं टाकायचं, त्याच्यासाठी वेगळं जाळं तयार केलंय. कसलं जाळं? अरे तुझी बहीण आहे ना फॅक्टरीच्या दवाखान्यामध्ये नर्स म्हणून नेमलेली. समजलं समजलं. अरे नुसतं समजून काय उपयोग? साधून घे. बहिणीचं लग्न होईल आणि श्यामला फॅक्टरीत नोकरी मिळेल. माझा तसा कॉलेजचा परिचय आहे. नुसता परिचय वाढ होणार का? आपण दाखवलेल्या वाटेवर आधी दोघे बहीण भाऊ सारखे चालतच आहोत. अरे चालून चालत नाही. यशोदा वहिनी येतो बरं का मी. हो पण दादा जीवन तुम्हीच खावा, आमचं काय? त्या शिरप्याच्या मंजुळानं कोंबडी कापली म्हणत्यात. मन मोडवत नाही बिचारीचं. खातो 2 घास आणि पडतो 2 तास. सारी व्यवस्था होती तिथं. जावा त्याला तोंड काढत जातो पण एकटं कावा कसं झोप लागतीय. रजनीकांत, आता मंजुळाकडे जायचं. मन अगदी उदास झालं बघा. एक झकास लावली आहे का अशी वाटते. ठीक आहे ठीक आहे.
समनाला चांदण राती लव लव करते हिरवी पाती सम समनाला चांदण राती माझ्या बरती गंगा जबाळे उगावली तब्येत स्ट्रॉंग. डब्यावाल्याच्या नावानं एक पोरं ओरडतात बघ. कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सदस्य आमचे मित्र गणेश पाटील लोखंडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळालं. राजीव सरोदे यांच्याकडून 20 रुपयाचं बक्षीस मिळालं. योगेश सरोदे यांच्याकडून 20 रुपये. रंगसुधा नाट्य हो, नाहीतर तुझं काय कधी भाजी विसरली तर कधी भाकर विसरली, कधी दुधाची बाटली तर कधी दह्याचा डबा. तुझं काय करणार, तुझं काय चालणार, सायकल पंक्चर. बरं चोलू दे. जावा जावा थांबा ना भाऊजी. आता आणि काय विसरलं बाया तुझं? तसं काही नाही. हे घ्या पैसे. एवढे अण्णासाहेब असतील त्या परीक्षा जवळ आली ना त्यांची. चहा पाणी घेतलं बघा, अभ्यासात चित्ती लागायचं त्यांची. माहिती बरोबर आहे. या पोरांचा जोरात अभ्यास चालू आहे. अरे हो बाबा, मीच आहे. अजून तो इथंच अरे झाला बाबा उशीर, चाललोय ना का आता. वैरणीचा भारा घेऊन आलो या शेतावरनं. असे का? राघव भाऊजी जावा बघू लवकर. वय वय गेलंच पाहिजे. पोरं भुकेने कसे पेटून जातात बघ. कसं नव राघू दादा, जेवण माझ्या एका बंधू राजाचं आहे का अख्ख्या भारतचं आहे? असू द्या तुमचं काहीतरी बाई. एका डब्यामध्ये पारच जेवण, इतकं जेवण कुठे असतं बाई? काय नेम तुझा या मायेचा? अगं दुर्गतीच्या एका पानावर अवघ्या नारायणाला पोटभर जेवून ढेकळ दिलं नव. तसं तू मायेनं तुझ्या लाडक्या दिलेल्या दिलेल्या डब्यामध्ये अख्खं पारच जेवून ढक्कल देईल की? होईल बरं का? खरंच तसं सुद्धा होईल. तसं नव. तसं नव राघू दादा, तुला महिन्याचे पैसे जास्त दिले पाहिजे. अरे पण कशाबद्दल? अरे डबा एक असला तरी वजन मात्र 4 डब्याचं आहे ना व. भाऊजी जावा बघू तुम्ही लवकर, उशीर झाला ना. वय 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 गेलंच पाहिजे लवकर. हीच बघा किती कासरा बरोबर. तसं काही घाबराचं कारण नाही. एसटी खात्यात तसं लय चांगलं ड्रायव्हर घेतो कावा मावा. अरे पण तुझी गाडी कायम हाऊसफुल असते. अच्छा, आपलं काय एखाद्या वेळेस संध्याकाळी येता येता टाकतो की एखादी 90. होय होय परवाच्या दिवशी डबा चपला ना होई. तसं एखाद्या वेळेस होतं, पण डबा चेपून का होईना परत आणतो का नाही. मग दारूची अड्ड्यावर विकला तर सांग. आता काय करणार, गाडी थकली ते आता. हा? आता या टायरी बदलायलाच पाहिजे. गावात तरी वंगण घातल्या बिगर चाक फिरतच नाही. अरे पण मरायला लागला की तू पोपट्याला जोड आता डबा न्यायला. अच्छा, त्याला या राडीत नाही घालायचं बाबा. आणि त्याला या भानगडीत घातल्यानंतर माझं काय राहिलं? माझा पोपट्या शिकला पाहिजे. अरे पण मरायला लागला की तू. मेलो तरी हरकत नाही, पण माझं पोर कसं एकदम शिकून मोठा साहेब झाला पाहिजे. हा?
खुर्चीवर बसला आणि बटन दाबलं की 4 गडी कसं धावत आलं पाहिजे. हे भगवंता पांडुरंगा तुझ्याजवळ एवढंच मागणं आहे का? असं कसं अभ्यासात खाणं होत नाही का होई? अगं कष्टाने शिकलेली पोरच पुढे जाते या. कष्टाची सवय असावी पोरांना, नाहीतर मऊ लोण्यावाने साहेब होऊन काय कामाचं? लगेच हार्ट फेल होत आणि मरतय. तुमचं पुरं करावं बाई. जावा बघू राहू भाऊजी, उशीर होतोय ना. वय वय गेलंच पाहिजे. बरोबर ते माझ्या नावानं. अगं पण पैसे देणार होतो तुझ्या आदिराला. अहो मी दिली बाई. कशाला तुमचे पैसे? कवाच तरी देतायस का? आणि 1000 वेळा बोलून दाखवता. अगं बोलणार राजाला दिवाळी काय कमी आज नसतो. 4 माणसामध्ये बसणार आणि उठणार बाई. कापड चांगले लागतात, 4 पैसे खिशामध्ये लागतात. अरे माणसं, माझ्या अंगात कापड नसलं तरी पोटात जेवण पाहिजे की. अहो अगं यशोदा, माती संग घास खायचा म्हटलं की पोटात जेवण, पोटात दम पाहिजे आणि दंडात बळ पाहिजे म्हटलं. आपण घरामध्ये कोंडा मांडा खाल्ला, फाटकी कपडे घातली, तरी कोणी विचारतं आपल्याला. पण माझ्या दिराला कोणी गरीब म्हटलं मला नाही पटायचं बाई. अगं पण यशोदे, हे सारं कशासाठी? कशासाठी? हे का विचारणार आहे तुमचं? सासूबाईनं वाटेत घातलं ना माझ्या. अण्णा साहेबांनी कधीच कमी पडू नाही द्यायची नाही. हो जर कमी पडला तर म्हातारीची आत्मा तडफडून श्राप नाही द्यायची का? अगं सच्च्या मायेनं सुद्धा एवढी माया केली नसते. कोण म्हणताय सर? अहो आईचं काळी सुद्धा बोलते की. अहो मेलं तरी पोरा भोवती आत्मा घालवून फिरत असते. पण तू तर आई नाहीस त्याची. आई झाली असते तर किती माया केली असती. असं कसं? अण्णाचा पोटीने जन्माला म्हणून काय झालं? पाठीचं पाठबळ माया केली तरी पोटच्या पोरापेक्षा भारी असतं बाई. आणि अण्णाचा मला पोटच्या मुलासारखं वाटतंय बाई. खरंच यशोदे, इतके माया कुठून आणलीस का तू? आई विना पोरका झालेला माझा बंधू, त्याची तू आई झालीस. तू नसतीस तर माझ्या शांतची काय अवस्था झाली असती. अगं बाई धनी, मग तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? होय यशोदे, आईची आठवण झाली. कसली शपथ घालून गेली तुला. आणि श्यामच तुझा मुलगा झाला. तुझी पोस मातावर कधीच आई झाली नाही. आईच आहे बाई मी. माझ्या पोराची नसली तरी माझ्या देराची आई होई. धनी मला कधीच फरक वाटत नाही बाई. अहो उलट कुणासाठी तरी आई होऊन जगण्यात फार आनंद होतोय. चला बघू, जेवत नाही का आज तुम्ही? आज कामावर जायचं नाही की तुम्हाला? होय होय, कामाला तर गेलंच पाहिजे. की 1 एकर जमीन, ते 2 बैल आणि माझे हे 2 हात सारखं राबतो या शेतात. पण माझ्या श्यामला वेळेवर पैसे सुद्धा देता येत नाही. मी दिलेत की बाई 100 रुपये. डेअरीचे पैसे आले होते की नाही? अहो पण त्या पैशामध्ये तुला लुगडं घ्यायचं होतं ना. मला नक्की कुठं जायचं बाई? तुमच्या अंगावर अंगाच्या नाही तर. अगं मी रानात राबणारा गडी आणि मी त्या गड्याची बायको. यशोदा, तुझ्या गळ्यात दागिना सुद्धा घेणा झाला ग. अहो तुम्ही धन असला तर गळा भरल्यासारखा आहे माझा. मला नको भेटा की ना.
अहो अण्णासाहेबांचं शिक्षण जर पुरं राहिलं ती बघायला येईल पुढं. तोपर्यंत दागिना नाही घालणार म्हटलं मी. तसंच कर. निर्वाणीची हाक कोणी, निर्वाणीची हाक कोणी, चरणी देईल ठाव रे दत्ता राव रे, दत्ता राव रे, दत्ता राव रे, दत्ता राव रे, दत्ता राव रे. निर्वाणीची हाक कोणचा राव रे, दत्ता राव रे, दत्ता दिगंबराया हो सावळे मला भेटला हो, दत्ता दिगंबराया हो सावळे मला भेटला हो. शेतकऱ्याची बायको आलू का ऐकू, मातीत गेली सीता तरी राम राम म्हणता. सोनं होईल बाई तुझं, वर सोनं घालाया नाही मिळायचं मरू पाठून. अगं बाई वामन दादा, होय वामन दादा, भूक लागली आहे का बाई मला? भूक लागली? आता जेवायला वाटतं तुम्हाला? चला हो यांना घेऊन जेवण्यासाठी. मी वामन आहे. 3 पावलं जमीन मागतो तुझ्याकडं, 1 पाऊल पृथ्वी, 1 पाऊल स्वर्ग. आता 3रं पाऊल कुठे ठेवू? तुझ्या ढोळी शेतकऱ्या, तुझ्या डोक्यावर ठेवतो आणि तुला पाताळात करतो. अरे खोळा आहेस का तू? कोण खुळा? मी खुळा? मी शहाणा झाले आता, पण तुझा खुळा झाला एक ढोळी. धरती पुत्रा काळा मागे. नाही वामन, अरे तसं झालं तरी तो शांत हो. चल चल बघू जेवायला. नाही नाही, मी नाही जेवणार. तुला सांगायला आलो भविष्य. माणसाला माणूस काही, 12 कोसाला एक जीव होईल. काळी कांडी जतन करून ठेव, पिकलं सोन्याचा पेव. पण उशाची भाकरी उशाला राहील, तुझा निवत कावळं कुत्र खाईल. Allah
तिला झाला महिना आणि मला झोपच येईना. गेली माझी महिना गेली. गेली माझी महिना. चांगला अंदाज चालला तुझा. हा? कोण महिना? अगं ये अशी जवळ ये. नाचू नको, ये. महिना त्याच्या आईला कुठं ए पोट्या आपल्या तू रोजचं बिल्ला का रे? कोण आहे यो? हा? अरे मठाचा दार होतोय. अरे तुझा आबा अगो बाबा अहो जेवणाचा डबा कुठे ठेवला? अरे तुझा आणला बाळा. हे बघ तुझा आणि श्यामचा आहे, बाकीचे सायकलीला लागून ठेवले. ओ बाबा आपण हा डबा दिलेला आहे का? काय झालं? अरे माझ्या पोटातलं कावळं ओरडून मेलून मरून गेलंय ना. अरे मरू देत की लेका. आणि सायकलीवरनं आणि एवढं घाम गाळून डबा आणायचं. हा? आणि पुसलंय तुझं हे असं पुराण चालू हे महिना पुराण. हा? हे बघा बाबा तुम्हाला जेवणाचा डबा ठेवणे हा आणि वाटेला लागले एवढंच केलं पाहिजे. नव पण हे तुझं काय चाललंय हे लफडं? अभ्यास अरे बायला या जगाचं काय चाललं आणि आमच्या आबाचं काय चाललं? हे बाळा अरे असला अभ्यास आत्ताच करू नको. मग कधी करू? म्हातारा झाल्यावर म्हातारा झाल्यावर करू का? अरे मूर्खा प्रथम शाळा शिकून मोठा झाला पाहिजे तू. आयला या जगाचं काय चाललं आणि आबाचं काय चाललं? अजून किती वर्ष शिकवावं? अहो एका वर्गात 3 वर्ष काढली. तुम्ही जर माझं लग्न केलं असतं ना तर माझे मुलं माझ्या बरोबर असते. लग्न आणि तुझं मी करू. बाबा हा अहो लग्न करा माझं. तेही मुलीशी नाही तर करसाल्या मुलाशी. आबा अहो लग्न करा माझं मन लावून. लग्न करा माझं मन लावून. तो पातूर तू शाळा शिकून मोठा साहेब होत नाही भेटे तो पातूर तुझं लग्नच करणार नाही. आता होता वेळ पण ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या तोंडूनच वेद म्हणून घेतलं ना. अहो या जगाचं काय चाललं आणि आबाचं काय चाललं? बाबा अहो त्यावेळेचा रेडा सुद्धा ज्ञानी होता ना. हे काय नाही बेट्या तुला बिन लग्नाचाच ठेवतो. बाबा अरे बाबा
अहो थांबा आता काय राहिलं आम्हाला पुस्तकाला पैसे द्या ना. पुस्तकाला पैसे हा. ह्याचे बेटा तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. दर वेळेला पैसे देतो आणि पुस्तकाच्या नावानं पैसे देऊन काय करतो रे तू? आणतो ना, पण अडचणीच्या वेळेस पागड होतो विकावं लागतात. अरे काय करत असतील त्या विकलेल्या पैसे घेत असतील त्या पुस्तकाचे आणि त्या महिन्याला घेऊन सिनेमाचे थिएटर जाऊन बसत असतील. जे अहो नाव काढून काय पोरीच, मी अखंड ब्रह्मचारी आहे ना. हा. अरे मग नेका ही महिना कोण रे? हा? नाही हे महिना कोण? अहो, या जगाचं काय चाललं आणि आमच्या आबाचं काय चाललं. अहो, सुधारली आता. अहो मगाच मी बडबड होतो ना हा. ते नाटकाबद्दल. अहो त्यावर पेपर सुद्धा असतोय. खरंच? हा. अहो तुमच्या गळ्याचे शब्द आईला तेवढं कर मला मार आणि मोकळव. बाबा. अहो तुम्ही मेला ना आम्हाला पैसे पण दिलो. तुम्ही असं बोलला ना आबा हा. तर मी जीव सोडून देईन. आबा हा. अहो तुमचा दिवस घालावा हा. तर माझ्याजवळ पैसे आहे का? अहो तुम्हीच आई असं. आणि तुम्हीच बाप बर. आणि तुम्हीच दोरी हा. आणि तुम्हीच साप. बाबा अहो तुमच्या बिना कसं विनो आमचं. गप्परड बस. आता माझे डोळे पुसा, पाणी धरा बर. आणि दुष्काळी भागाकडे वळवा माझ्या अश्रूचे पाप. हे बाय हे घे 500 रुपये पण रडू नकोस. बाबा हा. अजून एक 100 रुपये दिल्याशिवाय माझं रडूच थांबत नाही. मग रड बेटा आरामाने रड. बाबा बाबा अहो, थांबा थांबा थांबा. जेवढे आहे हा. ना तेवढेच द्या, मी घ्यायला तयार आहे. शाबास शाबास. हे घे 100 रुपये. बाबा हा. अरे दिलेलं वचन तर पुरं करा. पहिलं 500 देतो ना, आता 100. हा? बाबा थांबा थांबा थांबा. अहो जेवढं आहे तेवढंच द्या ना, मी घ्यायला तयार आहे. आता तुम्ही जावा, झालं तुझं कामात. मला माझ्या अभ्यासाला लागू द्या. गेली माझी महिना, तिला झाला महिना आणि मला झोपच येईना. चालू दे तुझा जोराचा अभ्यास चालू दे तुझा. नाही का पुरीच्या मागे जर लागला ना बेट्या तुझा जेवणाचा डबाच बंद करून टाक. लागतंय. अहो रात्रभर मी आता तळमळतोय, माझ्या ध्यानातलं जात नाही. अभ्यास अभ्यास. आईला. या जगाचं काय चाललं आणि आबाचं काय चाललं. अहो पूर्ण वारं सुद्धा सहन होत नाही मला. बरं. हा. पहिला अभ्यास, बरं. मग नोकरी हा. आणि शेवटी चोकरी. हा. हॅलो पोपटराव. हो या रजनीकांत. अहो कसं काय यांनी केलं आमच्याकडं. अहो तुमची महिना त्या सिनेमा टाकीत पुढे तुमची वाट बघत होती. त्या आईला पोपट्या. अरे ही महिना कोण रे? हा? अरे इच्छा हा गावंढळ माणूस कोण? हा माणूस हो आमचा गडी. अहो कालच माझ्या बापानं माझा जेवणाचा डबा आणण्यासाठी जेवलेला हा गडी. आईला पोपट्या. अरे मुस्कडीतच मारेन तुझ्या. अरे बापाला कधी म्हणतो नाही हा? गड्याला बाबा म्हणतो. अहो मी रजनीकांत. अहो घरगुती गडी आहे आमचा, आमच्यातच म्हातारा झाला. आराम करा. थांब बेट्या आता तुझं जेवणच बंद करतो. जरा डोक्यात खराकला. काल परवाच्या गोळ्या बंद होत्या ना. चला आपण. घाबरू नका. म्हातारा जरा कामातून गेलंय. अरे मूर्खा काय राखलंस तू माझं. थांब बेट्या उद्यापासून तुझं जेवणच बंद करतो. काय गरज नाही, काय गरज नाही. रोज असंच बोंबलतो. पण सकाळ झाली की डब्बा घेऊन हजर. अहो पण बाप आहे ना तुमचा तो. माझा बाप हे असलं भिकारला बाप आहे का माझा. अहो 50 एकर शेती आहे आमची. 50 एकर. रजनीकांत साहेब चहा घेणार की कॉफी. अहो नाही म्हणजे नेवर माईक.
हे नंतर पाहू हो. शामराव देसाई कुठे आहे दिसत नाही. त्या गोकुळात सॉरी गोकुळ हॉटेलात मला गेलंच पाहिजे. अरे पोपट, साहेबांना काही हवं ते विचारलंच की नाही? कॉफी करून आणतो ना आता. अरे काही नको, तुम्ही माझी वाट बघू नका. तुमचं उज्ज्वल भविष्यच तुमची वाट बघत आहे. आपण भविष्य सांगताय? केवळ भविष्यच नाही, साहेब तुम्हाला फॅक्टरीत नोकरी लावणार आहे. इतकंच काय, पण त्यांची मांडलेली मुलगी सुद्धा तुमच्या पदरात टाकणार आहे. हो, ते परवा भेटले तेव्हाच कळालं. त्यांनी स्वतः भेट घालून दिली रजनी. खरंच किती सुंदर आहे ती. बस या संधीची वाट बघत होती रजनी. तुम्ही तिला पसंत पडलाय श्याम. माझी बहीण आपल्या स्वभावावर बेहद खुश आहे. अहो पण मला इतक्यात लग्न करायचं नाही रजनीकांत. अहो पण का? मला माझ्या दादा वहिनीच्या इच्छेसाठी भरपूर शिकायचंय, एक मोठा साहेब व्हायचंय आणि माझ्या दादा वहिनीला सुखात ठेवायचं आहे. माझ्या बहिणीशी लग्न केल्यावर ते सहज शक्य होईल. पण मी हे सारं माझ्या दादा वहिनीच्या कष्टावर आणि आशीर्वादावर मिळवीन. अहो पण श्याम, बळी असताना भूक लागली होती, जेवण केलं. त्याचं काय आहे? अरे पण साहेबांना चहा कॉफी? हॉटेलात देऊ ना. मग साहेब नाही म्हणाले होते. त्याचं काय झालं, कॉफी संपली, दूध नासलं आणि साखर एकदम खारट झाली. फक्त चालू आहे तो फक्त त्या भविष्यात कधीही सुखाचा दिवस येणार नाही. अहो पण दादा वहिनीला तरी विचारू द्या ना. आपण दोघे जाऊ ना. अहो पण माझ्या लग्नाबद्दल त्यांची सुद्धा काही स्वप्न आहेत. त्यांची सारी स्वप्ने पूर्ण होतील. आणि या बहिणीचा आणि तुमचा व्यवहार मिळून तुम्ही सुखात राहा. तुमच्या सुखात सुख मानणारे तुमचे दादा बहिणी खुश होतील. काय करावं काही सुचत नाही. या दादा वहिनीचे हाल माझ्या या डोळ्यांनी बघवत नाही. तुम्ही तयार आहात तर मग. त्याशिवाय पर्यायच नाही माझ्याकडे. ओके, मी वाट पाहते आपली. मी वाट पाहते आपली कोर्टात. किंमत मागतं हे भविष्य काही सुद्धा सुचत नाही. पोपट्या, ए पोपट्या, जा आणि मंजुळाला घेऊन ये. मंजुळाला बाई. होय होय. मंजुळा बाई. मला
मला प्रकाश लावणी झाली पाणी पाणी पडद पाण्या पडद पाण्या पडद पाण्यावर पाणी पाणी हा येत माझं लय पाणी लय जात येत माझं लय पाणी लय जात अहो पण माझ्या देराला 1,00,000 रुपये हुन्ना व नक्षत्रासारखी पोरगी भेटेल. मिळेल की पण बायको लेकरात टाकले तर वाचायचे नाही. अहो नक्षत्रासारखी मुलगी सुद्धा भेटेल बाई हुंड्या बरोबर. अगदी तुझ्यासारखेच म्हणते. जावे तिकडे. अगं तुझ्यासारखे रूपानं गुणवान आणि मायेनं असणारी बायकोच करून आणि मी शामरावला. आम्ही दोघं भाऊ एका ताटात जेऊ आणि मरणापातोर एकत्रच राहू. अहो पण धनी शेवंता शाळा कुठे शिकली बाई. अगं पण गाय बघून वागावं लागतं. संसाराच्या शाळेत पहिले आहे नव्हतं ते. अहो पण आम्हाला पैसे नाही मिळायचे बाई हुंड्या बरोबर. पैसे अगं पैसे तुझ्या बापाच्या खिशाला कोण देतंय? 4 पैशानं जन्माचा हिशोब काय मिळत नाही. उलट वाढतो या. जन्माचे मुली चांगले भेटले की असं लय पैसे मिळते. अहो जोडे भेटतात पण आता पर नाही आणि बळ नाही. जातो आणि टाकतो ठरून काळ्या आईची सेवा करून पोट भरणाऱ्या जातीतलेच बायको पाहिजे शापनवला. या घराला सूट लागणार नाही. अहो पण धनी अण्णासाहेब राहणार नाही तिथं. हे माझे दादा वडील माय सेकंड फादर माझे आई जन्म देणारे नाही पाहिले तुम्ही. अगं बघ अण्णासाहेब तुमचीच आठवण कडत होत आता. मिस्टर श्याम अगोदर पेढे द्या की दादा वहिनीला. हो आय एम सॉरी वेल्लिका. अगं बाई पेढे कसला आनंद घेऊन आला हो. अगं वहिनी मला नोकरी लागली आ. फारच फार चांगलं झालंय. होय चेअरमन साहेबांचं कृपा झाली तुमच्यावर. असं काय तरीच म्हटलंय पेढा कडू कसा लागलाय. अगं बाई हे काय वेड्यासारखं साहेब कसं काय असे ना लागली ना नोकरी. थांबा मी चहा करते. हा मला वहिनीची भाजी भाकरी आवडते की वहिनी नाही म्हणजे रजनीला थोडीशी शंका आली होती. कोण रजनी बोलत का नाहीस तुम्ही. ओरडू नका रजनी माझी बहीण आहे. असं बघितलं तर ती नुसती बहीणच नाही ती बुलेट आहे बुलेट. नाही म्हणजे भावाच्या पाठीवर राहून
गावाला पैलवान करणारी बहीण साहेबाकडे कशी राहिली या कोणाच ठाऊक. दादा माझी रजनी तशी नाही रे. सोड ते नोकरी श्याम. तुझ्या 1.5 दमडीच्या नोकरीसाठी तुझा लिलाव होऊ देणार नाही मी. नोकरी सोडता येईल हो, पण बायको सोडता येणार नाही. त्यात रजिस्टर झालं त्यांचं. ठीक आहे. ठीक आहे. मग येऊ दे तुझी बहीण. मी बी फारसे टोकून ठेवतोय. शिकार कशी होते आणि कोणाची होती बघूया. आणि इथं बळीराजा त्या घरात दुर्गंधी साचली या. जनावर आणि माणसं कधी एकत्र राहतात का? काळाची बाहेर छत्रपती शिवाजी Baba
होता तोटा. कोण आबा होय होय आबाच. या या माझा जेवणाचा डबा कुठे आहे आबा या आबाने जेवणाचा डबा बंद केला. अहो आम्ही आपलं पुत्र तसं मागणारच नाही. अरे पतिव्रतेची झाली माती, मग तुझ्यासारख्या वाडळ जनावरांची कोणी द्यावी गॅरंटी? तुझं चालू दे चालू दे. अरे आमचं तंगड मोडलं तर तुझं चालू दे. बाबा असं साप साप म्हणून भुई फुकू नका. हा. बाबा तुमच्या अज्ञानाबद्दल आम्हाला थोडीशी क्यू येते हो. अरे बाबांना मी आमच्या दुर्दैवी म्हणून म्हणतो अगोदर आम्हाला पाणी पाजा, अन्न द्या बेट्यांना सॉरी आबांना. अरे क्या चांगलं भाषण देतोय असं. हा? मग ही थैली गाड्यात अडकवली ती कशाबद्दल? हा ना, ह्यो धंदा केव्हापासून सुरू केला? हा? अरे दुकान चालवलं वाटतं तू. दुकान हा? अहो कसलं दुकान? मग काय आहे? अहो ही जनसेवा ही जनसेवा. होय होय तेच की. अरे जनसेवा हेअर कटिंग सलून तुझं चांगलं चालू आहे म्हणे. हा? अरे असली पिशवी गाड्यात कोण घेतो तो माहितीये का तुला? अरे नावी अडकितो त्याला झोपटी म्हणतात, झोपटी. नाही आबा हा असं. हा? अहो परवा मोर्चा काढला पब्लिकचा. हा. ते 100 माणसं नेली. हा. शाबास रे तुझी समाजसेवा. हा पोपटराव, तुम्ही चाला आता घराकडे. शाळा शिकायची सोडून आमच्यावर शाळा करायला लागला सांग. हा बाबा हा. आता मी गावात करणार तरी काय? अरे चलकी मर्दा, तुला डेअरीच्या 4 मच्छी घेऊन देतो. 4 माळावर सोडायच्या आणि जनसेवा तिकडे चालू द्यायची. आयला हा? या जगात अहो, म्हशी किती? किती? 4. हा. 4 म्हशीचे पाय किती? किती? बाबा अहो 17. हा. माझे पाय किती? 4. सॉरी 2. हा. मग आता तुम्ही सांगा आबा, हा. हे 17 पाय जर म्हशीचे एकदाच उधळले हा. तर हे 2 पाय काय करते? शाबास रे माझ्या बिबड्या वागा, तुझं गणित तर लय भारी आहे. हा? चल लेका, तुला समजा दाखवतो मी. 2 पायानी 17 पायाला कसं अडवायचं तुला शिकवते की. चल मर्दा. बाबा आपण आमच्या मुलीला काय केलं आमचं? हा? अरे गाढवा घुमान चल. आज पातूर गाढवपणा केला, आता इथून पुढे करू नको. त्या बळीला परवडलं, मला नाही परवडायचंय. अरे पण आबा हा. हे गाव काय म्हणे तुला? अरे गाव तोंडात दुखाच्या आधी तुला नेऊन गाडलं माझा पाय ना. मला चल. बाबा, थांबा ना, आबा, थांब. अरे कोण? अरे राघू दादा. अरे राघू दादा कधी आला? आलो ना, आपण ओळख केलं होतं मला. हा बरं सुटला की नाही मग आबाच्या तावडीतनं तू? सुटलं इकडे आलो तुमच्याकडे. बरं झाला. काय म्हणता? काय नाही, ते तुमच्या राघू दादाशी जरा बोलायचं होतं. राघुदा बाबाची माझ्या. हो. बाबा हो. बाबा अरे काय रे? भाकरात. अरे बा. काय रे होय? काय कोण ओरडतो? हा? हे दादा आले आपले. हा. बोल छान. राघू दादा, हा? तू इकडे कस काय आला? अरे बाबा, मी वाईट आहे. अरे आता चांगला आणि वाईट वाटून काय उपयोग? हा? तुम्ही शिकलेली माणसं, तुम्हाला वाईट म्हणून आम्ही कुठे राहायचं? हा? बरं दादा वहिनी काय म्हणतात? अरे वहिनी काय म्हणणार, आणि तो दादाही काय म्हणणार? तो घरची कुऱ्हाड घेऊन लोळत होता गल्लीला. बिचारी यशोदा त्याच्या पायाशी लोळण घेत होती. शेवटी आम्ही 4 माणसं घेतली
आणि तटवलं त्या गाड्याला. का तटवलं तुम्ही त्याला? भावाच्या हातून मला मरण आलं असतं तर काही वाईट झालं नसतं. जा राघू दादा, त्याला पाठवून दे. त्याचं मन साफ केल्याशिवाय तो शांत नाही व्हायचा. अरे आता तो थंड नाही व्हायचा, आपण डोक्याचा वेळी आहे तो. मनात घेतलं म्हणजे एक घेतो. अरे त्या गाड्यानं कालपासून तर आतूनच धरलंय. मी येतो त्याची समजूत काढायला. पण वहिनी काय म्हणत होती? रागावली असेल माझ्यावर, नाही का? नाही नाही, तू निर्मळ गंगा कोणावर कधी राखत? या धरणीवाणी सगळं उन्हाळं पावसाळं सोड. श्याम, अरे तू हा अजून इथं आणि याच खोलीमध्ये? हो, आजच आपल्याकडे येणार होतो. आपण इकडे गेल्याची का तसदी घेतली? काय करणार, मानलेली मुलगी आहे ना. अरे मानलेली मुलगी आहे, पण तिचा प्रत्येक हट्ट मला पुरा करावा लागतो. आता कालपासून तिची एक तक्रार आहे, तू फार उदास असतो म्हणे. तसं काही सुद्धा नाही चेअरमन साहेब, पण मला माझे दादा वहिनी समजूनच घेत नाही ना. अरे मारू दे त्याचा तुझ्या दादा वहिनींना. साहेब हे काय बोलतात आपण? अरे वेड्या, मी नाही बोलत, माझे अनुभवाचे बोल बोलतात. उंच भरारी घे पाखरा, उंच भरारी घे. साहेब कितीही फळं चाकली आणि उंच भरारी घेतली तरी घरच्यातल्या मायेची भूक विसरून कोणताही जीव जगू शकत नाही. आणि जरी जगत असला तरी तो अशांत समाधानी असतो. असं असं असं. अरे असे कच खाऊ विचार करू नको. हे घे 2 तिकीट आणि जा विमानानं आणि फिरा हनीमून टू काश्मीर. अहो, पण मी माझ्या दादा वहिनीला जग दाखवणार होतो. अरे त्यांना आता काशी दाखवा, चालतोय मी. अहो, पण चेअरमन साहेब मला वेळ नाही. तुम्ही संध्याकाळी दोघे घरी जेवायला या. माझ्या मानलेल्या मुलीच्या पती बरोबर मला प्रीती भोजन करू द्या. अरे मला अजून तुम्हाला खूप भेटी द्यायच्या आहे आणि हा तुमचा काश्मीर ट्रिपचा खर्च मी एकटाच करणार आहे. अहो, पण चेअरमन साहेब मला जग बघण्याचा अधिकार नाही हो. हे मी तुम्हाला कसं? ते दादा वहिनी सुद्धा माझ्यावर रागवले. मी त्यांचं दुःख कमी करण्यासाठीच हे पाऊल उचलले आणि तेच आता माझ्या पुढे दुप्पट त्रासाचं झालं. अण्णा साहेब इथेच का? हो वहिनी. अगं पण तू एकटीच कशी आलीस? तुम्हाला नाही सवड ना आम्हाला भेटण्याची? तुम्हाला बघावं असं लय वाटतं की काही. तुम्हाला आणि जाऊबाईला भेटण्याची इच्छा होती म्हणून आले बाई. अगं पण वहिनी ती राहत नाही म्हणते असल्या या पुढे. अगं बाई म्हणून तुम्ही इथे जाता होय? अगं वहिनी मला आता सगळं एकटं एकटं वाटतं. अहो ही काय खुल्यासारखं करताय? नका रडू की. डोळे पुसा, ऐका ना माझं. अहो काही वाईट झालं नाही बाई. मोठी होतं ती बऱ्यासाठीच होतं, पण दोघांना जरा भेटायचं होतं. वहिनी तू तर माझ्यावर रागवली नाहीस ना. दादा तर फारच रागवला. तुम्हाला सुखाचा क्षण दाखवा म्हणून हे सारे. ते कळलं मला. भाऊजी असंच नोकरीमध्ये वाढत जावा. मी खंडोबाचं नवस पुरं करीन. खरं नारळानं. हो, पहिल्या पगारातच करून टाकू आपण हे सारे. नाही, माझं नाव झालं बाई तो. मी कष्टानं फिरणार. त्यावेळेस मात्र मी येईन ग, पण रजनी जाऊ द्या त्याला. आणि म्हणून तुम्ही सारं केलं. आता ह्या गळ्यात दागिना रजनीच्या घालणार
आणि म्हणणार तिला तुझ्या नवऱ्याला जप. भावनेचा प्रश्न आहे तो रजनीकांत. तेच ते. अजून किती दागिने मुळीच प्रेम नव्हतं काय? नाही, ते तर कधीच नव्हतं. तुमचं प्रेम तुमच्या दादा बहिणीवर आहे. त्यांच्यासाठी तुम्ही हा त्याग केलाय, माझ्या बहिणीसाठी नाही. हो पण दादा, बोला. तुम्ही श्यामवर क्या माया केली, त्याला का शिकवलं? मला वाटतं आपण मला बोलू द्या. अगोदर वाईट व्हावं माणसानं. पण आमच्या मायेचा पंचनामा करू नका कृपया. बोला कसा, तुम्ही काही बोलत नाही. माया बोलण्यासाठी नसती करायची. वा छान. बाई तसं का वागतो? त्यांचा स्वभाव मला नाही पटत बाई. कसं पटणार? धून ह्या बाई काहीतरी मिसळून मारतील आम्हाला. विराज, आपण जाऊ शकता. ठीक आहे, बघतो मी. पण लक्षात ठेवा, तुमच्या बायकोचा भाऊ आहे मी. मला घुमद्याचा रेगा तुझे माझ्या भाव तुझे माझ्या भाव नाचू जमला घुमू जमला फिरू त्या सारखा नाचू जमला फिरू जमला घुमू त्या सारखा आणि तिचे वाला भाव तिचे वाला भाव तिचे वाला भाव तिचे वाला चालू नका धिंगाणा वनाचा लागली चालू थोडं थोडं झुजारी
अरे मी पण आलो रे फॅक्टरीचा ट्रक घेऊन तुझ्या माग. अरे आग लागली कोणाच्या घराला आणि पोळी भाजली आमची. दिल्ली कुलपाची जागा माहिती होती म्हणून बरं झालं, नाही तर श्याम येईपर्यंत उन्हाळ्यात तानात मेलो असतो. आता अंघोळ करावी कारण बाप मेला म्हणून. हा त्या, अरे तुझा आबा मेला नाही, तुझ्या बाग उभा आहे बाग. यमागत माझ्या मागच लागलाय. आराम करा चल गुमान, नाही तर बघ तू, तुला मी तुझं जेवण सुद्धा बंद करेन. अरे आबा आबा, अरे तू मारू नका. हा, हे तुझ्या पायातलं पायचं नाही ना, हा. आता हे माझ्या पायाला यायला लागलं. सवय. हा हे बघ पोपट्या, हा. अव्या दार उघडून बसला नंतर श्यामच आला काय? श्यामराव आला की काय? आणि त्याला पदरचे कागद लावला की मी त्याला तो श्यामराव आहे ना, मग त्या रजनीला कोर्टात धुंडायला लागला. कशाला शोधतोय? तू मेल्यावर तुझा प्रेत शोधण्यात काय अर्थ आहे? चेअरमन साहेब, आम्ही त्या सेक्रेटरी साहेबांच्या बंगल्यात सुद्धा गेलो आणि त्यानं कुठलंच मोकळं सोडलं होतं. हे बघ, पोलिसं. आम्ही नाही उघडलं, आपल्या मित्रानेच उघडले असेल. कोणीही उघडणार म्हणा, कारण या घरचं कुलूप सुद्धा कुठवर इमान राखील. ज्या घरची किल्ली दादा वहिनीच्या इशाऱ्यावर चालते त्या घरचं कुलूप कुठून इमान राखणार? या घडणाऱ्या गोष्टीबद्दल फार आनंद वाटत असेल ना तुम्हाला? आपण फार दुःखी आहात काय? अहो, आमचा दुःख म्हणजे आपला आनंद. माझी बहीण हाच प्रश्न तुम्हाला नेहमी बोलत असते. अरे तुझी बहीणच मला एक मोठा प्रश्न आहे पडलेली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं माणसाला. अरे दिलं ना उत्तर, भावाला आणलं की सोडून. कशाला? स्वतःच्या बायकोवर बलात्कार करण्यासाठी? होय ना? होय, त्या चेअरमनच्या तावडीतून काढून भावाच्याच ताब्यात देणार आहे मी तिला. चेअरमन म्हणलेले वडील आहेत आमचे. मग दादावडी सुद्धा माझे आई वडील आहेत, माझी कष्टाची भाकर आहे, माझे दैवत. त्यांनी शिकून मला मोठं केलं. आयुष्यभर पुरेल एवढं त्यांनी मातीसह घास खाऊन मला मिळवून दिलं. म्हणून तुम्ही स्वतःची बायको त्यांना देणार आहात तर? हे सारं तुम्ही रचलेलं ठिकाण आहे. कुठे आहे हे सारं? चेअरमनच्या बंगल्यात रात्री अपरात्री जाणारी बायको माझी कोणीच लागत नाही. फार सोचलं मी माझ्या दादा वहिनीसाठी, पण आता सोसूनही जर माझ्या दादा वहिनीलाच गळफास होत असेल तर मी या नोकरीला आणि बायकोला घटस्फोट देणार आहे. आम्ही घेणार नाही. वहिनीसाठी तुझा जीव अडकतोय तर दादा रजनीसाठी उरतोय. झालाय का चोराच्या उलट्या बोबा? असं भांडू नका. दादा मला घेऊन चल रे, मी सोडतो ही नोकरी आणि ही बायको. नको नको पोरा, तुझ्या जन्माची जोडीदारी सोडून तिला मारून काय अर्थ आहे? नाही दादा, तिची सोबत करण्यापेक्षा एखाद्या वेश्याबरोबर संसार करीन मी. त्याचं काय करायचं हे तुझं तू ठरव. आता मात्र
दोघे आनंदाने संसार करू. मी तुझी वाटणी करून देईन. ठीक आहे, द्या मग वाटणी करून. केस मागं घेतोय. नाही, केस पुढे चालू दे. माझ्या पतिव्रता बायकोचा संसार कोर्टात चालू दे. नाही त्या डॉक्टर सगळं तुम्हा सगळ्यांना अडकवलं तर देसाईची अवलाद म्हणून मिशी काढून हातावर दे. मरणारे सारे खुशाल मरा तुम्ही, पण माझ्या बहिणीची वाटणी अगोदर द्या. ज्याची वाटणी त्याला मानण्याचा अधिकार आहे. नको रे दादा, माझा बद पहिली संसार माझ्या गळ्यात मारून तू बगल देऊ नकोस. मला काही देऊ नकोस दादा. फक्त तुझ्या अंतःकरणात माझ्यासाठी मायेची जागा ठेव दादा, मायेची जागा ठेव. नाही श्याम, एका वाट्यावर 2 पावलं झालं की चालता येईना, म्हणून एका वाटेचे 2 वाटा झालंच पाहिजे. आजच का सुचलं दादा तुला हे? कधी अडकला होता तुझ्या पायात पाय? अरे तू पुढे चाल, नाही तर मी चालतो, पण दोघांची वाट एकच आहे ना दादा. अरे पण वेड्या, वेगळं होणं म्हणजे काय वाईट टाकण्यासारखं नव्हतं. दादा कुणी शिकवलं रे तुला एवढं मोठं तत्व? या काळ्या आईने शिकवलं काय रे? सार सोसून येईल त्या वाटेने काट बोचत चालायला. घ्यावी लागेल, कारण कोर्टाची तशी ऑर्डर आहे. हे माझ्या वकिलाला बळीराजाला सांगितलंय. तेच ऐकून शहाणा झालाय बळी. द्यावं तुम्ही शामराव, सारं हिशोबानं घ्या, नाही तर तुमचा भाऊ पुन्हा गदाड होईल. अरे जा लोस्ता, घ्यायचं असेल तर तुम्ही दोघं जाऊन घ्या, मला घ्यायची गरज नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या, मी तोंड सुद्धा बघणार नाही. तुमच्यासारख्या नेमळ पुरुष असल्यावर बायकोनीच पुढाकार घ्यावा. अरे कोण बायको? रात्री 12 वाजता नवरा सोडून त्या चेअरमनच्या बंगल्यात जाणारी बायको? अरे कशाला उगाच तुझ्या संशयात माती देतो? संसार टिकवण्यासाठी माझी बहीण नोकरी करते आहे, म्हणूनच तुमचं सगळं जात नाही. तुला मॅनेजर केले चेअरमननी. चेअरमन गेला खड्ड्यात, तुम्ही दोघं बहीण भाऊ कोण पडा त्याच खड्ड्यात. आता माझं घोडं माझं राहिलं नाही, माझं म्हणूच कशाला? मग लग्नच कशाला केलंस नेमळटा? चेअरमनच्या सेवेत बायको ठेवायला. हरामखोरा, ज्याच्या तुकड्यावर जगलास त्याच्यावरच उलटा चवा येणे असतं आहे. अरे चल, तो कोण मला जगविणारा? अरे शेतकऱ्यांनीच त्याला जगवलाय आणि ते माकड मला काय जगवतंय? चल निटाक जा दादा, चल आपण चल. शिव अवतारी तुझी पार्वती, अरे तीचही बरोबर. कधी होती एक मनाची इच्छा होती, कधी होशल आहे रंगीना चंद्रबाजी कारभारी कालू घरी चंद्रबाजी कारभारी
पार्वतीचा हिला आवा दुनियाचा पंजाबचा आणि पूर्ण तो करीना तुला विरमाईना पंजाबाची कारभारीना पंजाबाची कारभारीना अरे तो लोचट शाम्या औरंगाबादला दारू पिऊन बोंबलत फिरतोय आणि तू घराला कुलूप ठोकून फरार होतोय आणि बेट्यांनो तुम्हाला सोडणार नाही. आयला, या जगाचं काय चाललं त्या आबाचं काय चाललं अहो, नुसतं मच्छी बोल व्हावं म्हणून डॉक्टरने विश्रांती घ्यायची सांगितली. विश्रांती घे म्हटलं होतं पण हा आबा सारखं म्हणतो मच्छी आडो ओ चर्म साहेब अहो लाव ना कुठेतरी मला नोकरीला. अरे तुला आता सहज नोकरीवर घेता येईल. असं हा ज्या मारी हे माहिती असतं ना तुम्ही अगोदर तुमच्याकडे आलो असतो. आता सगळ्या बेकार पोरांना पुस्तकाशी द्यायचं सांगतो. बोकट्याला एका गावढा बोलतोस रे. अरे काय उपयोग केला एवढं शिकून. जायला खेड्यात जन्मला की असंच होतं. या शहरात राहून थोडा हुशार झालो होतो पण दुप्पट माशी शिकली आणि एक वर्ष मच्छीवाला पुन्हा बाबाने घरी बोलवलं. पुन्हा तोंडाच्या गावचा शब्द आले. जरा शुद्ध बोलू का? नको नको गावढळाच बोल. अरे मारवाड्याच्या बाईनं शालू नेसावा ते बघून खेड्याच्या बाईनं पातळ शालू नेसावा पण आत परकर घालायची तशीच राहिली असं होईल तुझं शुद्ध बोलणं. नाही अब तुम्ही कधी नागोरा म्हटलं ना तर राहतो पण मला कोणती तर नोकरी द्या नाहीतर असलं वाकडांग आहे ना हे नीट व्हायचंच नाही माझं. अरे तुला नोकरी देतो रे पण हा लोचट बळी आणि त्याची बायको यशोदा ही मुंबईला गेल्यात का रे? गेल्यात की पण तुम्ही जरा शुद्ध बोला ना आता. अरे माझं काय जशी माणसं भेटतील तसंच बोलावं लागतंय मला. कसं बी करा तुमचं समजत फक्त म्हणा. काय हो ते नर्सबाईचं तुमचं काही कॅशबॅक झालं म्हणता म्हणे. कोण म्हणतोय? अरे ती माझी मानलेली मुलगी आहे. आमच्या प्रेम नात्यावर तो हरामखोर बळी चिखल फेकतोय आणि तो लोचट शाम्या भावजाईशी प्रेम चाळे करण्यासाठी बळजोरीच्या आळ घेतोय. अरे या गावाच्या डोळ्यात माझं सारं वैभव चालतंय. अरे मी मोठा झालो तर गावाचं नाव मोठं होईल. केलं का नाही आपल्या गावाचं नाव मोठं? केलं की अहो गाव नाव मोठं आणि लक्षण खोट. करा नाव मोठं. या आया बहिणीची आबरू वेचीला टांगा आणि करा नाव मोठं व्हा मोठं. अहो ती नर्सबाई ना ती या गावभर बोंबलून गेली. आता जगभर बोंबलं. हो चेअरमन आता निवडणूक कसं आहे चाल तुम्ही हा? अरे शेवटी माझ्या आबासारख्या मस्जिद राखत फिरशी. अरे माझा काय संबंध? तिला नोकरी लावली तिचं लग्न केलं आता काय संसार मीच करू काय? करा की अहो मानलेली मुलगी आहे ना तुमची ती त्याकरता तुम्ही वाटतं ते करा. आता ते नाही कसं म्हणावं मी हा? झोप.
बदमाश काहीतरी करू नको. हो चेअरमन साहेब, त्यात तुम्हाला एवढा त्रास व्हायचं काय कारण आहे हो? हा? अहो, ह्यो संसार उभा करून राहून तुम्हाला काय करायचं आहे एवढं काम? अहो रात्रीचं तेवढं झोपताना नालायकांनो, तुम्ही माझ्या भानगडी बघत बसू नका. अरे कुठं तरी नोकरी शोधा आणि नोकरीला लागा. लावा की तुम्ही. अहो नोकरीला लावा ना. अहो कसं लावसाल सांगा बघू. अहो काय माझ्या जवळ तुम्हाला द्यायला? अहो आई नाही, बहन नाही, का बायको बी नाही. आता कुठली बाई आणू तुम्हाला? हा? अरे लेका पोपट्या, मी तुला बाई नाही मागत किंवा हुडकत नाही. अरे जिचं काम पडलं ती आपोआप येते माझ्याजवळ. अरे अरे, तो बळ्याने हा राघू कुठं गेला? पण हात नाही पसरणार कुणाकडं. चेअरमन साहेब, घरात जाणावं, घरात. काय झालं? अहो काय झालं? तुमची जीभ अडवली की बळीच्या शेतात धुडकत करीत असताना तुम्हाला अडवलं? काय झालं? कोण अडवणार? माझी ताई. काय शेताची मालकीण आता जागी झाली की काय? जागी नाही साहेब, ती कायमची झोपली आहे. भर पिकात शांत झोप लागली होती तिला. ज्या शेतात काही दिवसापूर्वी जीप घातली एका जनावरांची शिकार करण्यासाठी, आज त्या शेतात जीप घातली विजयाच्या मस्तीने. तिथं शिकार झाली माझ्या ताईची. ताई काय केलं हे तू? काय झालं? काय झालं सांग लवकर. अरे आत्महत्या केली की खून केला त्या लोचट बळ्या? गडबड काय मी? माझ्या बायकोचा खून असाच केलास. त्यावेळी मी जवळ होतो म्हणून माझ्यावर खुनी घातलास. पान रजनीचा खून केलास, तर आता कोण आहे तुझ्या जवळ? इथं कोणी नाही, बळी नाही, श्याम सुद्धा नाही. कोडं पडलंय तुला. रात्रीपासून तळमळतोय माझ्या बंदी राजा मी. अशील राजा पिरवजी रजनीकांत खलास करायला. रजनीकांत मार मला आणि वाचव तुझ्या ताईला. तुझ्या तुरुंगात चेअरमन आणि तुझ्या सारख्या ताई सारखा वाचवण्याचा प्रयत्न करेल. नाही म्हणणार. त्या खेड्यात चाकरी करीन भाकरीसाठी. पण लाचार फाकरीवर चेअरमनचा पैलवान होणार नाही. मग आण ती बंदूक इकडे. बंदूक तुझ्या हातात देऊ? हात तोड त्याचे. बंधू राजा माझा हात मला दे. अरे नाही, वामन नाही. अरे मी तुझा भाऊ आहे. अरे मी तुझा भाऊ आहे. माझे दादा बहिणी आले नाहीत का? कोण रजनीकांत? अरे तू इथं का आलास? माझे दादा बहिणी मुंबई सोडून निघाले. अरे तू इथं काय करतोस? अरे पैशाकडनं थकला आणि तसंच आजारी वहिनीला घराकडे घेऊन परतला, असं मुंबईतील पवार म्हणत होते.
आलेत म्हणे. मग अजून कसे आले नाहीत ते? अरे तो बोलत का नाही? काय बोलू रे साहेब? मला काही सुचत नाही. कोण आला? अरे कोण? दादा? वहिनी कुठे आहे दादा? शामू, मला एक 100 रुपये दे उसने. उसने? अरे दादा, पैसेच काय जीव ओवाळी रे तुझ्यावर मी. कशाला मुंबईत पैसे मागत फिरलास? मला नव्हतं का सांगायचं? यशोदा म्हणाली, वेगळा संसार त्यांचा. नाही, मी वेगळा नाही दादा. दादा, वहिनी कुठे आहे दादा? बुलढाण्याच्या सरकारी दवाखान्यात ठेवलं होतं तिला. तिथं बी बरं वाटेना म्हणून घेऊन येत होतो. म्हणून ते म्हणत होते तेलाच्या शेतावर घेऊन चला. तिथंच बसवा मला. मी माझ्या देराच्या शेताची राखण करीन आणि कोणाची जीभ सुद्धा घरात शेतात येऊ देणार नाही. दादा, दादा कुठे आहे रे वहिनी माझी?
तर